एकनाथी भागवत अध्याय क्रमांक 7 श्लोक क्रमांक 52. आपण पाहिलं यदुराज आणि अवधूतांचा संवाद चाललेला आहे आणि या संवादामध्ये काल आपण पाहिलं सूर्य आणि अग्नी का नाही, अग्नी आणि सूर्य या गुरूंचं वर्णन त्यांनी केलं भगवंतांनी. आज पाहूया नातिस्नेहा प्रसंगाओ वा कर्तव्य कापी केनचिताहम कुर्व विंतनिदेन संतापम कपोत यव दिनदीही. श्लोक क्रमांक 52. कोणाशीही कोठेही अतिशय स्नेह व संग ठेवू नये. विषयामध्ये आसक्ती व स्नेह ठेवणारा मतिमंद मनुष्य कपोताप्रमाणे दुःख भोगतो. बघा काय सांगतात अवधूत यदुराजाला. म्हणले हे राजा, मी कपोत पक्षाकडनं शिकलो म्हणले, त्यांना गुरु मानलं मी, आणि त्यांच्याकडनं काय शिकलो म्हणले, ऐक म्हणले, मी सांगतो तुला. त्या श्लोकामध्ये सांगितलंय, संसार दुःखाचे मूळ, श्री आसक्तीचे जाण केवळ, श्री लोभाचे जेथे प्रबळ बळ, दुःख सकळ त्यापाशी. अरे म्हणले, संसाराचं जे दुःख आहे ना, संसाराचं दुःख, त्या दुःखाचं मूळ जर पाहिलं ना तर कुठे आहे? स्त्रीची आसक्ती. कुठे आहे? स्त्रीची आसक्ती. स्त्रीच्या आसक्तीमुळे काय होतंय? सगळा प्रपंच करावा लागतोय ना. काय म्हणले हो का, स्त्री संबंधाने संसार दुःख प्राप्त होत असतो. स्त्री लोभ त्याच्या ज्यांच्या मनामध्ये प्रबळ असतो त्याच्या वाट्याला फार दुःख येते. बघा, जो स्त्रियांच्या आधी लागला त्याला दुःखामध्ये तो गुंतला. म्हणून त्या स्त्रियांमध्ये आसक्ती नसू नये. स्त्री पासाव झाले पुत्र, त्यांचे ठाई स्नेह विचित्र, करिता दुःखाशी पात्र, संसारी नर होता ती. म्हणजे त्या लुब्ध झालेल्या माणसाला, बघा, जो स्त्रीवरती लुब्ध झालेला आहे त्या स्त्रीपासून त्या माणसाला काय होते? मुलं बाळे होतात, आणि त्या मुलाबाळ विलक्षण प्रीती उत्पन्न होते त्यांची, विलक्षण प्रेम तयार होतं त्या मुलाबाळांवर, आणि त्यामुळे तो त्या संसारामध्ये गुंततो. मग त्याला त्या बाळांना, त्या लेकराला खायला घालायची चिंता, त्यांना शाळा शिकवण्याची चिंता, का नाही, त्यांचे सगळ्यांचे दुखायला लागले तर त्याला चिंता, हा सगळी त्याची काळजी तो व्हायला लागतो सगळ्यांची, कुणाची, बायकोची, मुलांची, त्यांची राहण्याची चिंता, खाण्याची चिंता, का नाही, कपड्याला त्याची चिंता. त्यामुळे तो काय होतो? दुःख भोगायला लागतो. हा आसक्ती आणि स्नेहसूत्र या दोन्ही पासाव दुःख विचित्र, पदोपती भोगीती नर अस्वतंत्र होऊनी. म्हणजे आसक्ती व स्नेहपाश या दोन कारणाशी मनुष्य पदोपदी परतंत्र होतो आणि विलक्षण दुःख भोगतो. कशामुळं? आसक्ती. आपल्या नातेसंबंधावर त्याने आसक्ती ठेवली ना, कुणावर? बायका मुलं याच्यावर आसक्ती ठेवल्यामुळे काय झालं? तो स्नेहपाश म्हणजे प्रेमाच्या पाशामध्ये तो बांधला गेला, आणि त्या ठिकाणी बांधल्यामुळं हे दोन कारण आहेत. कोणते? एक तर स्त्रीवरची आसक्ती आणि त्यांच्यावर केलेलं प्रेम, त्याचा पाश म्हणजे काय? फसा, त्याचं बंधन, त्या बंधनामध्ये तो बांधला गेला, आणि त्यामुळे त्या मनुष्याला तो काय होतो? परतंत्र होतो, मग त्यांच्या अधीन होतो तो, आणि तेव्हा दुःख भोगावा लागतो. स्वतंत्र असणारा मनुष्य काय झाला? तो यांच्या अधीन झाला. कुणाच्या अधीन झाला? वास्तविक पाहता पाहिलं तर इथं कुणी कुणाचं आहे का? कुणीच कुणाचं नाही, कारण साधू संतांनी सांगून ठेवलेलं आहे, कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत, मृगजळवत जाईल रया, का नाही, धनदारा पुत्र जन, बंधू स्वयरे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून शरणरेघा देवाशी, का नाही. माऊली सांगते हरिपाट्यामध्ये, सर्व सुख गोडी साई शास्त्र निवडी, रिकामार्ध गडी राहू नको, लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर जाणं हरिविन. म्हणले हा सगळा संसार कसा आहे? हा लक्का आहे म्हणले, त्या भगवंताशिवाय काय म्हणलं, येणं जाणं सगळं व्यर्थ आहे. साधू संतांनी पण ते सांगून ठेवलंय, आणि आता इथं एकनाथ बाबा पण ते सांगतात. खरं अवधूत दत्तात्रय पण काय सांगतात? ते सांगतात यदुराजाला. म्हणले अरे बाबा, हा स्नेहपाश आहे ना आणि आसक्ती आहे या आपल्या नातेवाईकावरची, हीच त्या मनुष्याला बांधत असते, आणि त्यामुळे तो विलक्षण दुःख भोगत असतो. सगळ्या दुःखाला कारण काय? हेच आहे, का नाही. माझी बायका, माझी मुलं, माझी बायका, माझी मुलं, का नाही, सगळं माझं माझं म्हणायला लागला, आणि माझ्या म्हणण्याने सगळं ते गुतत गेला आणि दुःख भोगायला लागला. या लागी भलतेने भलते ठाये, आसक्ती स्नेहो ना करावा पाही, आती स्नेहो मागी जे जेही, दुःख तेही भोगी जे. म्हणून कोणी कोणावर आसक्ती ठेवू नये. बघा, प्रपंच करायचा आहे ना, आलो ना आपण सगळं बघायला, प्रत्येकाच्या देहाच्या प्रारंभानुसार प्रत्येकाचं काय झालेलं, एकत्र जण आलेले असतात, आणि त्यानुसार त्यांनी एकत्र राहायचं. तेवढं प्रत्येक व्यवहारापुरतं गोड बोलायचं, गोड राहायचं, कोणाला त्रास द्यायचा नाही. बघा, आपापली जबाबदारी, आपापले कर्तव्य पार पाडायचं. पण कर्तव्य पार पाडत असताना त्यांच्यावर आसक्ती मात्र ठेवायची नाही, त्यांच्यावर अतिस्नेह ठेवायचा नाही. स्नेह ठेवायचा, पण किती? अतिस्नेह नाही ठेवायचा, की असा स्नेह नाही ठेवायचा की जो स्नेह आपल्याला बंधनाला कारण पडत, का नाही. एवढा स्नेह ठेवायचा नाही, आणि त्याला जर ठेवला तर त्याला सगळं दुःख भोगावं लागतं.
म्हणून स्नेह दुःखाची वार्ता, कपत कोपत तिची कथा, तुझ सांगेन नृपनाथा, स्वस्त चित्ता परेशी. म्हणून हे राजा, ह्या ममतेमुळं काय होतं, या स्नेहामुळं काय होतं, कसं दुःख बघावं लागत, ही तुला मी याविषयी तुला एक कपोत म्हणजे कबुतराच्या जोडप्याची कथा सांगतो म्हणले, उदाहरण देऊन तुला सांगतो म्हणले. स्नेह ठेवल्यावर काय होतं हे गोष्टी तुला काय करतो तुला सांगतो म्हणले, तू ध्यान देऊन ऐक. कपुतः कश्यनारण्ये कृत निडो वनस्पतोः, कपोत्या भारी आर्या साधूर मुवास कतिचित सत्मा कितीचित समाहा. श्लोक क्रमांक 53. एका कपोताने अरण्यात एका वृक्षावर घरटे केले होते व त्यात तो त्याच्या मादीस काही वर्ष राहत होता. बघा, कपोतीचे स्नेह गोड, धरोनी श्री सुखाची चाड, वनी वृक्ष पाहुनिया गुड, करी निळ कपोता. एका पारव्याने त्याच्या मादीवर प्रेम होते. बघा, पारवा म्हणजे कबूतर आणि कबुतरी यांचं एकमेकावर प्रेम होतं. त्यांनी एका वनामध्ये एका वृक्षावर आपले मोठे घरटे बांधलं. दोघांनी मिळून काय केलं, सुंदर असं घरटे बांधलं. आणि बघा, तेने वनचरे वनस्थळे, निडा माझे श्री मेळे, वासू केला बहुकाळी, भारे जवळी भुलला. तो पारवा आपल्या स्त्रीवर फार प्रेम करायचा. त्या कबुतरीवर काय करायचा, तो फार प्रेम करायचा. आणि प्रेम करता करता त्यांनी गरजे बांधलं होतं ना, कष्ट करून दोघांनी मिळून. त्या घरावर त्यांचं प्रेम जडलं होतं आणि ते दोघांचं एकमेकावर प्रेम होतं. म्हणून तो मादिस त्या वृक्षावरील गरक्यात काही वर्ष सुखाने राहत होता. काही वर्ष गेली सुखाने त्या गरक्यामध्ये त्यांची, कारण त्या मादी संग त्या दोघांची. कपोता आणि कपोती परस्परे दोघा अतिप्रीती, स्नेहो वाढला असे चित्ती, हृदय सक्ती निच नवी. त्या कपोत आणि कपोतीचे एकमेकावर अत्यंत प्रेम होते. एवढे प्रेम होते की त्यांच्या मनातील प्रेम दिवसेंदिवस वाढत चाललं होतं आणि त्यांची आसक्ती वाढत चालली होती एकमेकावर. म्हणजे त्यांना एकमेकाशिवाय करमत नव्हतं. जरी पारवा गडीभर थोडा वेळ नाही आला तर हिला करमत नव्हतं, आणि ही जरी कुठे गेली तर ह्याला करमत नव्हतं त्याच्याशिवाय. एवढे एकमेकावरती काय झालं, ते गुंतून गेले. हा, तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही, माझ्याशिवाय तू राहू शकत नाही, असं त्यांची स्थिती झाली. हाव भाव विलास स्थिती, यर यराकडे पाहते, परस्परे कुरवाळीते, वडगीते यर यरा. ती काय करायचे, ती दोघे परस्परांना कुरवाळायची. हा, एकमेकांच्या प्रेमाने काय अनिमिष नेत्रांनी पाहत असत. बघा, एकमेकडे पाहत राहायचे, एकमेकाला कुरवाळायचे. हा, असं त्यांचं चाललेलं. एर येरा वेगळे होणे, नाही जेवी अथवा म्हणे, दोघे वर्तते एक प्राणे, खाणे जेवणे एकत्र. बघा, ते एकमेकापासून कधी जीवाने व मनाने कधी वेगळे होत नसत. बघा, जीवाने त्यांचा जीव एवढा एक झाला होता की ते कधी वेगळे होतच नव्हते. त्यांचं चारा खाणं, पाणी पिणं सगळं एकाच ठिकाणी असायचं. ते कधी एकमेकाला सोडून जातच नव्हते. त्यांचा एवढा एक जीव झालेला होता. आणि आपलं तरी काय मनुष्याचं, बायकोचं आणि नवऱ्याचं काय असतं. हा, शय्यासनाट नसताना न वार्ता क्रीडाशनादिकम, मिथुनी भूय विसभ्रो चेर तुर्व नराजिषु. श्लोक क्रमांक 55. ती दोघे त्या वनात परस्परांशी अगदी आसक्त होऊन झोप, जागृती, उडणे, बसणे, कुजन करणे, खेळणे व भोजन करणे इत्यादी सर्व व्यवहार निर्भयपणे व निशंकपणे करीत असत. सेविता ज्याची अति गोडी, ते घाली ती येरांच्या तोंडी, जिवे प्राण शिणोनी जोडी, देते आवडी स्त्रियेची. बघा, त्यांचं एवढं प्रेम होतं की ते दोघे काय करायचे, दाणे घ्यायचे आणि एकमेकाच्या चोचीमध्ये भरायचे. कबूतर पारवा काय करायचा, ते मादीच्या चोचीमध्ये भरायचं, मादी पारव्याच्या चोचीमध्ये भरायची. ते परस्परांच्या तोंडात असे एकमेकात घालत असत. कपोत इस्तच उडत उडत जाऊन कष्टाने अन्न मिळून आणायचा आणि ते प्रमाणे कपोतीला भरवायचा, प्रेमाने घालायचा ते बायकोला खायला त्याच्या. श्रेयशी सांगुनी दुरी, पाऊल न घाली बाहेरी, हात धरवणे परस्परे, आत बाहेर हिंगते, तिला सोडून तो कुठेही जात नशे. त्या कबुतरीला मादीला सोडून तो कधी जात नव्हता. त्या परस्परांच्या संगतीमध्ये ते एवढं एकमेकाचे ते बिलगून गेले होते की दोघे गरक्याच्या आत बाहेर करीत मधुर मधुर शब्द करीत गुटुंगुंग गुटुरगुंग काय करायचे, गोड गोड आवाजामध्ये गप्पा मारायचे. सदा एकांती बसती, एके स्थानी दोघे असती, दोघे क्रीडा विहार करती, खेळ खेळती विनोदे. दोघे नित्य एकाच ठिकाणी बसत एकांतामध्ये राहत असत.
एकांती गोड बोली सासू सासऱ्यांच्या विकल्प घाली दिरा भावांच्या मोडी चाली बोलाच्या भुली भुलवित. बघा आता इकडे आले कुठं नाथ बाबा, आता इकडे मनुष्याकडे आले बरं का. आता काय करायचे म्हणले ते नाना प्रकारचे क्रीडा करायचे, विहार करायचे असत. विनोदाने काय करायचे, विनोदाने एकमेकाची टिंगल करायची, काय खेळायचं, उड्या हाणायच्या. एकांतामध्ये कपोती आणि कपोताजवळ काही प्रेमाने कुजन करायचे की कपोत आपल्या माता पितरांना सुद्धा, बरं का, कपोत म्हणजे ती कबूतर आहेत ना, आपल्या आई वडिलांना इतर बांधवांना विसरून जात अशी. त्याला अशा प्रकारे मोहून टाकले जात असे बघा. म्हणजे कुणाला, त्या पारव्याला, कुणी त्या मादीनी. त्या मादीने एवढा त्याला येडा केला की त्या आई वडिलांना विसरून गेला. एक आसनी बैसते येर येरा ते टेकते एक शय्य निद्रा करीते आहोराती एकत्र. परस्परांना बिलगून ते घरक्यात बसत असत बघा. काय करायचे, परस्परांना बिलगायचे ते. आणि ते घरके म्हणजे एकत्र ते घरक्यामध्ये आता राहायला गेले की एकमेकाला चिकटून बसायचे आणि झोपत असे. याप्रमाणे त्यांचं कायम एकत्र राहणं चाललं होतं. कितीतरी वर्ष गेले त्यांच्या असेच, का नाही, एकत्र राहण्यामध्ये. मग मैथुर सुखाचे वैभवे विश्वासुने जिवे भावे हिताहित काही नाटवे गृहिणी गौरवे नाचतो. तो कपत केवळ श्रीसंघाच्या सौख्यातच रममान झाला होता बघा. त्या मादीच्या नादी लागून तो काय झाला होता, पूर्णपणे तिच्या बरोबर रमला होता. त्याला हित काय, आई हित काय, त्याला काहीच कळत नसत. तिला सोडून तो बाजूला जातच नव्हता. फक्त तिला एकच त्याच्या डोक्यात होतं, काय, आपल्या मादीला खुश ठेवायचं, तिच्या भोवती नाचायचं, तिला सगळं अन्न काय करायचे, दाणे टिपून आणायचे आणि तिला खायला घालायचे. असा त्याचा नित्यक्रम चाललेला होता. मग खेळ कुलिया आराम त्या माझे दोघा समागम नाम मात्रे गृहाश्रम विषय संभ्रम वनराजी. उपवनात आरामस्थळी त्यांचा समागम होत असे बघा. आता त्यांच्या आरामस्थळी म्हणजे त्यांचं जे घरटे होतं त्यांचा त्या ठिकाणी समागम व्हायचा. सर्व विषय विलास वनात करून ते घरट्यात विश्रांती घेत असत बघा. काय करायचे, ते सगळा विषय विलास करायचे आणि घरट्यामध्ये विश्रांती घ्यायची, परत खेळायचे, बागडायचे, का नाही, आणि शेवटी परत दमले की घरट्यामध्ये जाऊन विश्रांती घ्यायची. यम यम वत्रछतीन सा राजस्त पर्यंत कुपिंता तम तम समानंत कामम कृच्छेनापि जितेंद्रियाः. श्लोक क्रमांक 56. हे राजा, विलासयुक्त कटाक्ष मधुर कुजन इत्यादी ती कपोती प्रियकराला प्रसन्न ठेवी व तोही तिच्यावर अत्यंत कृपा करीत असे. जे जे भाग्यविषयी तिला हवेशे वाटत ते कपोत मोठे कष्ट सोसूनही तिला आणून देत असे. श्लोक क्रमांक 56. जीविता परिस समर्थ जे जे मागे ते अर्थ जीवे प्राण शिनून देत काम मोहित होऊनी. जीवापेक्षाही जास्त प्रिय अशी जी वस्तू तिला सर्व हवीशी वाटत असे बघा. तिला म्हणजे त्या मादीला तिने जर काय सांगितलं एखादी गोष्ट आणायला, ह्याच्या जीवापलीकडे जरी असलं पण जीव संकटात घालून ते आणून तिला देत असे. ती वस्तू तिला सर्वपूर्वक आणून द्यायचा, पण केवळ काम मोहित होता का, कारण फक्त तिच्या वासनेच्या आरेत उभा गेलेला होता तिच्या बरोबर. म्हणून जाणून जीवीचे खुणे न मागता अर्थ देणे त्याही वरी जरी त्या मागणे तरी विकून देणे. आपण या ते तिच्या मनातील इच्छा जाणून बघा, तिच्या मनातली इच्छा काय ती समजून घ्यायचा तिला आणि आपल्या आपण तिची इच्छा पुरी करत असे. तिने मागायच्या आधीच, तिला तर कशाची गरज आहे बरं, मग तिला काय लागत, तिने मागायच्या आधीच काय करायचा, हा तिला आणून द्यायचा. स्वतःच्या जीवाचाही तो कधी परवा करत नसे. धर्माचे वेळ आठवणे दिनावरे दया नेणे कृपा स्त्रियावरी करणे जीवे प्राण सर्वस्वे. केवळ स्त्रीची इच्छा पुरवणे एवढेच त्याला माहित होतं. एवढं त्याचं काम होतं, काय, आपल्या बायकोची इच्छा पूर्ण करायची. आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वतःचा जीव जरी गेला तरी तो पियत नव्हता. त्याला दुसऱ्याला काही देणे, दान देणे, दयेने कोणावर काही उपकार करणे त्याला काहीच माहित नव्हतं. आपण एखाद्याला अडचणीमध्ये त्याला आपण मदत करावा, एखाद्याला दान द्यावा आणि एखाद्याला उपकार करावा हे त्याला काही कळत नव्हतं. त्याच्या डोक्यात काही गोष्टी नव्हत्या. बैसली साकरेवरी माशी मारिता ये नुडे जैशी तैसा भुगिता विषयाशी जरा मरणाशी नाटवे. बघा, जशी साखरेवर बसलेली माशी असते ती उडवली तरी काय करते, परत येऊन बसती. त्याप्रमाणे हा विषय बघा पुढे त्याला इतर कसलेच काही स्मरणत राहत नसे. एवढं तो त्याच्या विषय बघामध्ये तो रमून गेला होता. जैशी पूर्वजांची भाग पाळीते सत्यवादी लोक तैसा स्त्रियांची सुख पाळीदेक सर्वस्वे. ज्याप्रमाणे सत्यवचनी लोक आपल्या वडिलांची आज्ञा पाळतात, सत्यवचनी म्हणजे खरं बोलणारे, खरं राहणारे, ते काय करतात, आपल्या वडिलांची आज्ञा पाळतात, त्याप्रमाणे तो त्या कपोतींचे मन राखीत असे.
म्हणा काय तिचं कधी तिला दुखायचंच नाही. जैशी उपासकाशी एक आत्मता होय त्याशी, तैसे श्री वाचुनी दृष्टीशी जगी अनिकाशी न देखे. आत्मोपासकाला सर्वत्र आत्मस्वरूप दिसते. बघा, ज्याने आत्मस्वरूपाची उपासना करतो ना त्याला काय दिसतं? सगळं जगत आत्मस्वरूप दिसतं. त्याप्रमाणे त्याला आपल्या स्त्री वाचून जगात दुसरं काही दिसतच नव्हतं. त्याला काय दिसायची? सगळी त्याची बायकोच. त्याला दुसरं काही आठवतच नव्हतं. त्याला पाहुणे नाही, त्याला रावळे नाही, त्याला शेजारी नाही, त्याला पाजारी नाही, फक्त येऊन जाऊन त्याची बायको आणि त्याचं घर. कपोते प्रथम गर्भ गुह्यातिका लागते, अंडानी सुशवे निडे स्वपत्य सन्निधो सती. हे श्लोक क्रमांक 57. नंतर यथाकाल या कपोतीने गर्भधारण केला व घरट्यात आपल्या पतीच्या सान्निध्यातीने अंगठी प्रसवली. आधीची प्रिया पडियंती तेही झाली गर्भवती, जैसा लोभाची या हाती सापडे अवचिती धनलोहे. आधीच ती कपोती स्त्री त्यांची अत्यंत आवडती होती. आधी त्याची कशी होती? ती आवडती होती. त्यातच ती गर्भवती राहिली. आता काही सांगायलाच नको बाबा. आता गर्भवती राहिली म्हणल्यावर आता मुलं बाळ व्हायचे. म्हणजे आणखीन काय झालं याला? आणखीन त्याचा जीव जाडला त्याच्यावर. लोभ्याला आवचित जसा द्रव्याचा ठेवा सापडावा तशी याची स्थिती झाली. आता काय सगळे आनंदी आनंदच घरात त्याच्या. तैसे तिच्या गर्भाचे कोड अधिक वाढवी गोड, जैसे मदिरा पिऊन माकड नाचे तडतड चुल्ल. तू एवढा खुश झाला जसं म्हणले डोळे वाढत होते ना तसं काय करायचं? जसं मध्ये एखादं माकड दारू पिलं ना आणि दारू पिऊन कसं नाचत उड्या आणि तसं हे नाचायला लागला आनंदाने तिच्या पुढं मागं पुढं. तुला काय लागत? तुला काय पाहिजे? काय आनंद देऊ तुला? तिला न मागताच ती काय करायचं? तिला विचारायचं, आणून द्यायचा. एवढा त्याची नादी लागला. तैसे गर्भाचे सोहळे सर्वस्वे पूर्वी ढोळे, तिचे लिले माझी खेळे प्राप्त काळे प्रसूती. त्याने तिचे ढोळे फार कष्ट करून पुरवले. बघा, तिला काही इच्छा वाटली खाण्यापिण्याची तो काय करायचा? तिला सगळं आणून द्यायचा. सगळे डोळे तिचे पुरवले त्यांनी. आता प्रसूती काल जवळ आल्या तसं ते काय करायला? प्रसूती काल जवळीपर्यंत तिचे रंजन करीत राहिला. म्हणजे काय? तिला समाधान, तिला आनंद देत राहिला तो. मनोरंजन तिने केलं तिने त्याचं. सो निडा आणतो ती झाली अंडा ते प्रसवती, प्रसूती वादवा सांगते ऐकुनिपती उल्हासे. प्रसूतीचा काळ येताच त्या कपोतीने अंगठी घातली आणि त्यावेळी त्या कपोताला अत्यंत आनंद झाला. वा वा म्हणले, आता आपल्याला लेकरं होणार. तेषु काले व्यजायंत रचिता वयावहरे, शक्तिरभिदूर विभारवाभि कोमलांग तनूर्वाहा. श्लोक क्रमांक 58. योग्य काल भरताच त्या अंड्यातून त्यांचे अवयव तयार झाले आहेत व कोमलांगे व पिशे आहेत. अशी पिले श्रीहरीच्या अचिंत्य कर्मशक्तीने युक्त होऊन उत्पन्न झाली. घटीत घटी हरीची माया, अलक्ष लक्षणा ब्रह्मया, आवे वांड्या माझे तया देव माया रचिली. हरीची माया अघटित अगम्य आहे. बघा, त्या बघून त्याची माया कशी अघटित, म्हणजे कधी न घडणार घडतं बघा. आणि अगम्य न कळणारी अशी माया आहे त्या भगवंतांची. ब्रह्मदेवालाही कळले नाही. बघा, ज्याने विश्वधार केला ना त्या ब्रह्मदेवालाही भगवंताची माया कळली नाही. त्याच दवी मायेने त्या अंड्यात आनंद. बघा, त्याच दवी मायेने त्या अंड्यामध्ये काय झाला? कपोत पक्षाचे अवयव तयार झाले. त्या मायेने काय केलं? त्या अंड्यामध्ये कपोत पक्षाचे अवयव तयार केले. मायेचं कामच आहे विश्व वाढत चालायचे का नाही? रसे भरली होती अंडे त्या माझी नख पक्ष चाचू वडे, उघडली डोळ्याची कवाडे करी कोडे हरिमाया. ती अंडी जीवन रसाने भरलेली होती. आधी काय होतं त्याच्यामध्ये? सगळं काय म्हणतात त्याच्यामध्ये? काय असतं? ती बलक असतो ना. आणि त्या हरीच्या मायेने नखे, पंख, चोच, पापण्या इत्यादी अवयव उत्पन्न केले. कशामध्ये? त्या अंड्यामध्ये का नाही? असे त्या हरीच्या मायेचा चमत्कार आहे. अंडे उलवणी आपण कोवळी पिले निघाली जाण, पितरे दृष्टी देखोने जीवे प्राण भुलली. ती अंडी एकदा फुकली आणि त्यातून गुजरवाणी कोमल पिल्ले बाहेर पडली. आणि त्या पिलांचा मधुर चिवचिवाट ऐकून ते जोडपे फार आनंदित होऊ लागले. जसं आपलं नाही का, बाळ नुसतं रडायला लागले की याला आनंद होतो. बाळ नुसतं करायला की हसतो काय, नाचतो काय का नाही. आणि बोलायला लागलं थोडं येड मुक आपले काय बोबड बोलायला लागलं तर आणखीन उड्या आणतो. प्रजा पुपुषंतां प्रीतो दंपती पुत्र वत्सलो, शृण्वन्तो कुजितं तासां निर्वृत्तो कलभाषिताः. श्लोक क्रमांक 59.
पुत्रवत्सल संतुष्ट असे ते कपोत दाम्पत्य आपल्या पिलांचे पोषण करू लागले. त्या पिलाचे मधुर कुजबूज ऐकून ते दोघे फारच हर्षित होत होते. अत्यंत कोवळे असणारे ते बाळे, मग अत्यंत कोवळी बाळे दोघे जणे पुत्रवत्सले, शांतिविती मंजुळे, अति स्नेहाळ प्रजांशी. बघा ते बाळे फार नाजूक होती. दोघे मंजूळ स्वराने ते पिलाला आश्वासन देत असत. काय त्याला शिकवायला सुरुवात केली ते पिलाला या दोघांनी मिळून, का नाही, कसं राहायचं, कसं काय करायचं, सगळं शिकवायला सुरुवात केली त्यांनी. जे समय जैसे लक्षण तसे प्रजांचे पोषण अंगीकृता ती आपण दोघे जण मिळून. बघा त्यांना वेळोवेळी जे जे योग्य असेल ना त्याचा तसं ते काय करत त्यांना भरवीत असत, तसं तसं त्यांना आहार देत असत. ते गोड गुजिरे बोल एकूणी दोघा इति डोल, धावण्या वेळोवेळ निंबून उतरते. ज्यांचे अस्फुट कुजन ऐकून त्याला एवढा आनंद यायचा. बघा त्या पिलांचं कुजबजणं ऐकलं की यांना एवढा आनंद व्हायचा आणि मनोमन ते पिलांच्या अशुभ होऊ नये अशी प्रार्थना करीत असत. माझ्या लेकरांचं कसं व्हावं, चांगलं व्हावा म्हणून ते काय करायचे, प्रार्थना करायची, का नाही, माझ्या लेकरांचं चांगलं व्हावा, त्यांच्यावर वाईट संकट कधी येऊ नये असं. तासाम पत्रतंते सूर परशे कुजितर मुग्ध चेष्टिते, प्रत्युग्ध मरे दिनानम पितोरो मुद मापतुः. श्लोक क्रमांक 60. त्या पिलांच्या आनंदाने केलेल्या कुजनाने, कोमल स्पर्श असलेल्या पंखांनी, मनोहर लिलांनी व समोरच हालचाल करण्याने त्या मातेला व पित्याला फार आनंद होत असे. त्यांचे आलिंगन चुंबने, मृदू मंजुळ कलभाषणे, दो पक्षाचे स्पर्शने, दोघे जने निवताती. त्या पिलांची चुची मिळवणे, का नाही, त्या म्हणजे त्या चुचीमध्ये काय करायचं, चोचे घालायचे ह्यांनी त्या पिलांच्या प्रेमाने. मधुर कुजन त्यांचं ऐकून मऊ पंखांचा स्पर्श यांच्या योगाने आपण ते फार काय व्हायचं, आनंदी व्हायचं, का नाही, त्या पिलांच्या स्पर्शाने. आता ती कवळी पिलं त्याचा स्पर्श कसा मऊ, आणि मग त्याचा स्पर्श काय स्पर्शाने काय व्हायचं, आनंद व्हायचा. माता पिता दोघे बैसते, सन्मुखापते धावते, लोल वक्र वंगते, वेगे धावती येरयरा. ते दाम्पत्य एकत्र बसली असता ती पिले एकदम त्यांच्या जवळ येऊन चोचीत चोच घालून त्यांच्यावरील प्रेम व्यक्त करीत. बघा ही जरी बसली असली ती पिल्लं यायचे आणि ह्यांच्या चोचीमध्ये घालायचे, प्रेम व्यक्त करायचे ना. मग देऊन या खेवे, दुरी जाती मुग्ध भावे, तेथून घेऊन या धावे, वेगे यावे तयापाशे. त्यांना बिलगून बागडून दूर जात व पुन्हा आनंदाने धावत जवळ येत. बघा आता त्याला बिलगायचं, त्यांच्या चुचीत चुची घालायच्या, परत त्यांच्यापासून लांब जायचं पळत पळत, परत आणखी उड्या हाडीत परत त्यांच्या जवळ यायचं. असं खेळ त्यांचा चालू झाला आणि अशा पद्धतीने ते चौघांचा प्रपंचमध्ये ते दोघं जण ते आपल्या मुलांच्या प्रपंचमध्ये रमून गेले. माय बापाच्या पाखो व्यापाशी, हिन दिनता नाही बाळाशी, जे जन्मून त्याची कुशी, त्या दोघांची सौभाग्यता. आई बापाच्या आश्रयाखाली वाढणाऱ्या मुलांना दिनपणा कधीच नसतो. म्हणजे काय, त्याला कशाची कमी का, आई बापाचा आधार असल्यावर त्याला कशाची कमी नाही, त्यांचं दुबळेपणा अजिबात नाही, त्याला कधी नसतो. म्हणून आपल्या मुलाबद्दल देखील त्यांना धन्यता वाटत असते, आई बापाला सुद्धा, का नाही. म्हणून लाडकी लडी बाळ बाळे, लाडे कोडे पूर्वी ती लळे, देखुणी निवती दिखी डोळे, स्नेह आगळे येरयरा. ती पिले त्यांची फार लाडकी असल्यामुळे ती पिलांचे कोड कौतुक करीत असत. आता लाडकी पिलं त्यांची, मग त्यांचं कौतुक करायचं, का नाही. ते थोडंसं त्यांनी थोडंसं आवाज निघाला त्यांचा, का नाही, येडवाकडे बोलायला लागले की ह्यांना कौतुक वाटतं. त्यांना पाहून त्यांच्या डोळ्यातले पारणे पिकत असे. यायशी खेळता देखुनी बाळे, दोघे धावती एक वेळे, उचलून या स्नेहबळे, मुख कोवळे चुंबती. ते पिले खेळत असलेले पाहून ती उभयता त्यांना प्रेमाने जवळ घेत व चोचींनी त्यांची पिशे सावरी, त्यांच्या चोचीतून चोच घालून त्यांना प्रेम प्रकट करीत असत. पक्ष्यांचं कसं असतं प्रेम प्रकट करायचं, त्यांच्या पंखामध्ये चोच घालायची, त्यांचे पिशे व्यवस्थित करायचे, त्यांच्या चोचीत चोच्या घालायच्या, का नाही. आपण कसं लहान बाळाची पप्पी घेतो, का नाही, किंवा लहान बाळ आपलं घेते आईबापांची, तसं त्यांचं चालू झालं. स्नेहानुबध्यम हृदयान्वान्यम विष्णून मायाया, विमोहितां दिनदेयों शिशून्नु पुषातुम प्रजाः. श्लोक क्रमांक 61. भगवान विष्णूच्या मायेने परस्परांच्या ठिकाणी त्यांचे मन प्रेमासक्त झाले होते व मोहित झालेली ती आपल्या शावकांचे पालनपोषण करीत होते. आजाची जे आजा माया, त्या कैशी भुलवी राया, अनन्य स्नेह भादुने हृदया, पेली पोसावत उद्यत. हे राजा, अरे आजन्मा परमात्म्याची आजा बघा, आजा म्हणजे काय, आजा म्हणजे माया, जुनी असणारी अशी माया परमात्म्याची, का नाही.
त्या दोघांनी कुशीत भुलवीत होती पहा बघा. ते काय करायचे यांना, कारण ही माया काय करीत असते, त्या भ्रमामध्ये गुतीत चलते जीवाला का नाही. तसं ह्यांनी त्या मायेने काय केलं, त्या पिलांच्या आईवडिलांना काय केलं, भुलावलं. कुणाच्या पिल्लाच्या ह्याच्यामध्ये, कशामध्ये, स्नेहामध्ये. प्रेमरजोनी बांधलेली ती दोघी आपल्या पिलांचे पोषण करण्यास तत्पर होत होती. स्त्रीपुत्राचा मोह गहन, त्याचे करावया पोषण, चिंता तुराते दिन करी ब्रह्मन अन्नार्थ. आता स्त्री व पुत्र यावरील ममता मोठी विलक्षण आहे. कशामुळे, बायकोवरची आणि मुलावरची ममता किती होती, फार मोठी होती. आता कसं होते, आधी पहिले दोघच होते, त्यामुळे त्याला काय धान्य लागत नव्हतं खायला. पण आता काय झालं, आता पोषणाची चिंता वाढली त्याची, कारण आता आधी बायको आणि आता ही 2 पिलं आली परत, म्हणजे त्यासाठी त्यांचं जवळपास भागत नव्हतं, म्हणून तो पक्षी लांब लांब जायला लागला का नाही. त्याची पोषणाची चिंता वाढल्यामुळं तो खूप चिंताग्रस्त व्हायचा आणि अतिथी होऊन अन्नासाठी वनामध्ये सर्वत्र फिरायचा, असा लांब लांब जाऊन फिरायचा अन्न गोळा करायला. एकदा जगत मातुस्ताम सामर्थ्योत कुटुंबिनोहम परिताम कानेने तस्मिन्नम थिर्नो चेर तुशीरम. श्लोक क्रमांक 62. एकदा तो कपोत व कपोती त्या पिलांच्या अन्नासाठी बाहेर गेले. अनार्थ अरण्य ती दोघे सर्वत्र फिरली. ये वक्तन की झाली बाळे, कुटुंब थोर थोरावले, अन्न बहुसाल पाहिजे झाले, दोघे विवळे गृहधर्म. आता हळूहळू ती पिलं एवढी मोठी झाली की आता मात्र त्यांचं एका त्या नरपक्षाने आणून त्यांचं काय बागाना. म्हणून काय झालं, आता हे अन्नाच्या शोधासाठी ही दोघी जोड पण जायला लागली आता अन्न आणायला. हे 2 पिलांचं बागवायचं, पोट भरायचंय म्हणून ही दोघं जायला लागली आता. या परिकुटुंब वत्सले, पुत्र स्नेहाळे, दोघे जण एक वेळे, अन्न बहुकाळे अर्थिते. आता पिलावरील ममतेमुळे ती दोघी दूर दूर फिरू अन्न मिळून आणू लागली. सहसा मिळेना अन्न, या लागी हिंगती वनोपवन, बहुसाल श्रमताही जाण, पूर्ण पोषण मिळेना. जेव्हा धान्य दाणे अगदी अन्न सहजगत्या जवळ मिळेना, तेव्हा ती रानोमाळ उडत जायची, लांब लांब जाऊन तिचा शोध करायचे आणि पुरेसे बक्षीस मिळेल तरी त्यांना पुरेसे बक्षीस मिळाला, म्हणजे यांचं पोट भरण असं काय त्यांना मिळाना. बहुसाल मिळवणी चारा, दोघे जणे जाऊ घरा, मग आपल्या लेकुरा नानोपचार प्रतिपाळू. पुष्कळसा चारा मिळवायचा आणि मग घरी जायचं आणि त्यांचं पोषण करायचं या पिलांचं आईबापाने. आता आपल्याकडे तरी काय चाललंय, तीच चाललंय ना. बारकली मुलं झाले की नवरा बायको काय करतात, त्यांचं पोषण करायचं, रात्रून दिवस कष्ट करतात का नाही. ऐशी या वासना मिळवावया अन्ना, दोघे जणी नानास्ताना वनापवना हिंडते. अशा मनोराज्याने ते दोघे रानात अनेक ठिकाणी उडत जात असत.